कल्पना व्यवहारे फाउंडेशन प्रस्तुत करत आहे सखा आत्मसंवाद. संपादिका वैशाली व्यवहारे देशपांडे. आत्मसंवाद म्हणजे नेमकं काय? अगदी सोपं करून सांगायचं तर प्रत्येक क्षणी तुमच्या माझ्या मनातल्या मनात जे स्वगत सुरू असतं ना, तोच हा आत्मसंवाद. अत्यंत प्रामाणिकपणे आपली साथ देणारा हा स्वसंवाद किंवा आत्मसंवाद. तो आपला खरा सखा, कारण तो अव्यक्तपणे अखंड आपली सोबत करत असतो. तोच आपले व्यक्तिमत्व घडवत असतो. सर्वसामान्य माणसांपेक्षा यश कीर्ती मिळालेली माणसं वेगळी असतात. काय कारण असावं बरं? कारण त्यांचा आत्मसंवाद सकारात्मक आणि विवेकनिष्ठ असतो. अविरतपणे सुरू असलेला हा आत्मसंवाद आपल्यासाठी इतका सवयीचा आणि सहज असतो की त्याला शब्दात पकडणं कठीण होऊन बसतं. पण तरीही हा आत्मसंवाद साधून तो आपल्यासाठी शब्द स्वरूपात व्यक्त केलाय वेगवेगळ्या क्षेत्रातल्या दिग्गजांनी सखा आत्मसंवादमध्ये. सखा आत्मसंवाद या सिरीजमध्ये आपल्याशी संवाद साधतायत सुप्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले. अभिवाचन अमित वझे. मी चालतो अखंड. सोलापूरमधलं बालपण आणि IIT मधल्या मित्रांबरोबरचे दिवस आणि त्यावेळच्या वादचर्चा, तसंच वाचन यांचं माझ्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे. माझे आईवडील आणि श्रीराम पुजारी म्हणजे माझे सर यांच्यामुळे माझं वैचारिक आणि कलात्मक जग बदललं. त्यामुळेच खरं तर मी लिहायला लागलो आणि IITतल्या चर्चांनी मला खऱ्या ज्ञानाचा ध्यास लागला. श्रीराम पुजारींमुळे आमच्या घरी कुमार गंधर्व, भीमसेन जोशी, पंडित जसराज असे दिग्गज यायचे. बापट, करंदीकर, पाडगावकर यांची काव्यवाचनं व्हायची. बिरजू महाराजांच्या नृत्याच्या कार्यक्रमानंतर रात्रभर त्यांच्या तोंडून मराठी गजला ऐकण्याचा अनुभव मी घेतलाय. मैफल संपल्यावर पहाटे 3 पर्यंत हमीर राग वेगवेगळ्या पद्धतीनं कसा गातात याचं प्रात्यक्षिक प्रत्यक्ष कुमार गंधर्वांकडून ऐकलं. या सगळ्यामुळे माझं कलाविश्वाशी नातं निर्माण झालं. माझ्याशी संवाद सुरू झाला. आमच्या घरच्या चर्चांमध्ये चार्ल्स डिकन्स, शेक्सपियर, मर्ढेकर, चित्रकार बेंद्रे असे विषय नेहमी असायचे. या संस्काराचाच फायदा असा झाला की कला, संगीत, चित्रकला, साहित्य हे विज्ञान आणि तंत्रज्ञाना इतकंच किंवा त्यापेक्षाही महत्त्वाचं असतं हे माझ्या मनावरती बिंबलं. आजूबाजूचं सबंध वातावरण मंतरलेलं होतं. त्यामुळे मी घडत गेलो. गणितात 100 पैकी 100 मार्क, बोर्डात 16वा, विद्यापीठात पहिला, अशा पार्श्वभूमीवर मी IITत गेलो. पहिली 3 वर्ष बऱ्यापैकी अभ्यास केला. पण 3 वर्षांनंतर मी खऱ्या अर्थानं धाडकन जमिनीवरती आलो. कारण तिथे जो माझा मित्रांचा ग्रुप जमला त्यात सगळेच अत्यंत बुद्धिमान होते. त्यातला एक जण IITच्या प्रवेश परीक्षेत भारतात पहिला, एक जण भारतात दुसरा. श्रीकृष्ण दाणी नावाचा माझा मित्र जगातल्या सर्वोत्कृष्ट गणितज्ञांपैकी एक. अशा BARC, TIFR आणि IIT मधल्या 20 जणांचा ग्रुप झाला. त्यामुळे मी पुरता बदललो. माझ्या आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात माझा खूप मोठ्या लोकांशी संबंध आला. त्यामुळे माझं क्षितिज विस्तारलं आणि माझे सगळे संदर्भ जागतिक बनले. नारायण मूर्तींनी पटनी सोडली आणि इन्फोसिस सुरू केली तेव्हा त्याच खुर्चीवरती बसलो आणि 11 वर्ष मी पटनी चालवली. त्यावेळेला माझं मुख्य कार्यालय बॉस्टनजवळ केम्ब्रिजमध्ये अमेरिकेतल्या प्रसिद्ध MIT विद्यापीठाशेजारीच होतं. तिथे मला दर महिन्याला जावं लागायचं. मी दुपारी जेवायला MITमध्ये जात असे. तिथून 50 मिनिटांवर हार्वर्ड स्क्वेअर आहे. त्या ठिकाणी अतिशय चैतन्यपूर्ण आणि जल्लोषाचं वातावरण असायचं. तिथे असणारी पुस्तकांची दुकानं, तरुणाईचा बिनधास्त वावर, आजूबाजूला चालू असणारं संगीत, छान चर्चा, फुटपाथवरती चालू असलेला बुद्धिबळाचा खेळ
हे सगळं मला अक्षरशः भारावून टाकायचं. तिथे अनेक हुशार आणि मोठमोठ्या व्यक्तींशी माझा परिचय झाला. नोबेल पुरस्कार प्राप्त शास्त्रज्ञ, गणितज्ञ, टेक्नॉलॉजिस्ट, मॅनेजमेंट गुरू अशा अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मंडळींशी माझा संबंध आला. त्यांच्याशी खूप बोलता आलं. पंडित रविशंकर, पंडित हरिप्रसाद चौरसिया, उस्ताद झाकीर हुसेन यांच्या अनेक मैफिली ऐकल्या. अशी सगळ्या क्षेत्रातली अनेक मोठमोठी लोक तुम्ही जवळून अनुभवता तेव्हा तुमची सगळ्या गोष्टींकडे बघण्याची दृष्टी अधिकच व्यापक होते आणि तुम्हाला आपण अजून किती लहान आहोत आणि आपल्याला अजून किती शिकायचंय याची जाणीव व्हायला लागते. एकंदरीतच आयुष्याशी संवाद तिथे सुरू झाला. आमच्या ग्रुपमध्ये वेगवेगळ्या विषयांवरती सखोल चर्चा व्हायच्या. कुठलाच विषय वर्ज्य नव्हता. आपण रँक होल्डर आहोत म्हणून केमिकल इंजिनियर होऊ, अमेरिकेत जाऊ अशी स्वप्न आम्ही कधीच बघितली नाहीत. पैसा, हुद्दा याला काही अर्थ नाही असंच वाटायचं. आपल्याला सगळ्यातली मूलतत्व कळली पाहिजेत हा मात्र आमचा कायमचा आग्रह असायचा. आम्हाला अर्थशास्त्र, मानसशास्त्र, विज्ञान, तंत्रज्ञान, संगीत, साहित्य, चित्रकला, तत्त्वज्ञान, इतिहास या सगळ्यात सखोल रस होता. संध्याकाळी 7 वाजता आम्ही सगळे कुलाबा, दादर किंवा IIT अशा ठिकाणी एकत्र जमून चर्चा करायचो. या चर्चेमध्ये दरवेळी वेगळा विषय असायचा. उदाहरण द्यायचं झालं तर भारतात गरिबी आणि बेकारी का आहे या प्रश्नाची उकल करण्यासाठी आम्ही ॲडम स्मिथ, रिकार्डो, माल्थस, मार्क्स, केन्स, फ्रीडमन असं पूर्ण BA पर्यंतचं अर्थशास्त्र वाचून काढलं. अर्थशास्त्राप्रमाणेच इतरही सगळ्या विषयांचं होतं. क्वांटम मेकॅनिक्सचा तत्त्वज्ञानावर होणारा प्रभाव, यापासून मॅक्स वेबरच्या थिअरीज, आईन्स्टाईनच्या रिलेटिव्हिटीपासून रसेल, विटगेन्स्टाईनच्या तत्त्वज्ञानापर्यंत असे आमचे विषय असायचे. ते माझ्यासाठी खरोखरच मंतरलेले दिवस होते. या सगळ्या चर्चांमुळे माझा सगळ्या विषयांमध्ये कमिटेड रस तयार झाला. पण असा रस निर्माण झाल्यामुळे मला सगळ्या विषयातलं सगळं समजलं असं मात्र मुळीच नाही. इतकी वर्ष बरंच काही वाचल्यानंतरही कित्येक विषयांचं पूर्णपणे आकलन झालंय असं आजही मला वाटत नाही. पण तरीही सर्व विषयांच्या मुळाशी जाण्याचा आणि ते शिकण्याचा प्रयत्न मात्र मी नक्कीच केला आणि करतो. म्हणूनच मला लोक काही का समजेनात. मी स्वतःला या कुठल्याच विषयातला तज्ज्ञ समजत नाही. मी स्वतःला अजूनही एक विद्यार्थी आणि अभ्यासकच समजतो. सतत कशाचा तरी शोध घेत असणं याचं मला प्रचंड आकर्षण आहे. अगदी जग कसं निर्माण झालं इथपासून ते अनेक गोष्टींपर्यंत, हे जग कसं चालतं, हे विश्व कसं निर्माण झालं, हा विज्ञानाचा भाग आहे जो मी किमयागारमध्ये मांडलेला आहे. हे विश्व 1400 कोटी वर्षांपूर्वी निर्माण झालं. अनेक प्रकारच्या घुसळणीतून सर्व ग्रहतारे तयार झाले. मग पृथ्वी कशी निर्माण झाली, माती, डोंगर, समुद्र कसे निर्माण झाले, म्हणजे त्यात जिओलॉजी, भूगर्भशास्त्र आलं. मग त्यात रसायनं निर्माण झाली, जैविक आणि अजैविक, म्हणजे ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. रसायनातून पहिला जीव कसा निर्माण झाला, मग याचा शोध घेत 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 मी जीवशास्त्राकडे वळलो. त्यानंतर उत्क्रांती. माझ्या किमयागार या पुस्तकामध्ये विश्व कसं निर्माण झालं पासून माणूस कसा निर्माण झाला याचा सगळा पट 700 पानात रंगवलेला आहे. मला खूप प्रश्न पडतात. म्हणजे पहिला जीव कसा निर्माण झाला हे तर मला पडलेलं आचाट कोड आहे. 375 कोटी वर्षांपूर्वी पहिला जीव निर्माण झाला. कल्पना करा की पहिला जीव निर्माण झाला त्यावेळेचा क्षण कसा असेल. म्हणजे बघा अगोदर सारं निर्जीव आणि त्यात एकच जीव नव्यानं जन्माला आलेला. किती मनोरंजक आहे हे. JBS हाल्डेन नावाचा शास्त्रज्ञ होता.
त्यानं 375 कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर कशा तऱ्हेचं वातावरण होतं, तेव्हा किती तापमान असावं, त्या हवेचा दाब किती असावा, सूर्यप्रकाश, बाष्प, धातू, खनिज, माती अशा सर्व गोष्टींची स्थिती तेव्हा काय असेल याविषयी काही तर्क मांडलेले आहेत. त्यावरून शिकागोमध्ये वैज्ञानिकांनी एक प्रयोग केला. मिलर प्रयोग असं म्हणतात त्याला. प्रयोगशाळेत चक्क तशाच तऱ्हेची परिस्थिती निर्माण केली आणि आता त्यातून जीव निर्माण होत आहेत का याचा अभ्यास सुरू केला. मला फार झपाटून टाकतात या गोष्टी. मी अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी खूप वाचतो. विज्ञानाचा वापर करून ते ज्ञान उपयोगात आणून आपण तंत्रज्ञान तयार केलं. आपण सगळे एकत्र जगतो म्हणून समाजशास्त्र, अर्थशास्त्र, तत्वज्ञान, मानसशास्त्र निर्माण झालं. समाज आणि त्यात जगण्याविषयी काही नियम आणि तत्व तयार झाली. त्यातूनच नियम कोणी तयार केले, माणसं कशी घडली आणि त्यांचा इतिहास आणि तत्व हे सगळं मी शोधत जातो आणि लिहित जातो. त्याचा मला ध्यास आहे. माझा 95 ते 98% वेळ हा आईन्स्टाईन, न्यूटन, मायकेल फॅरेडे, प्लेटो, रसेल, शेक्सपियर, कुमार गंधर्व, बिथोवेन, रविशंकर, मोझार्ट अशा लोकांविषयी आणि त्यांच्या तत्वांविषयी किंवा कलाकृतींविषयी विचार करण्यामध्ये जातो. मी त्यातच जगत असतो. मी अत्यंत सुदैवी आहे असं मला वाटतं. कारण मला ज्ञानाची प्रचंड ओढ आहे. मला जागतिक राजकारणात सुद्धा खूप रस आहे. कोण जिंकलं, कोण हरलं हे जाणून घेण्यापेक्षा जगातील राजकीय व्यवस्था, समाजवाद, लोकशाही, हुकुमशाही, स्त्रीवाद म्हणजे फेमिनिझम, पर्यावरणवाद यात मी खूप रमतो. या सगळ्या इझम्स किंवा वादांवरही मला लिखाण करण्याची इच्छा आहे. सध्या मी दीपा देशमुख या सहलेखिकेबरोबर कामात नावाचं पुस्तक लिहितोय, सेक्स या विषयावरती. त्यातला पहिला चॅप्टर आहे सेक्सची गरज. पहिला जीव निर्माण झाल्यानंतर 150 ते 200 कोटी वर्ष सेक्स नव्हता. एका पेशीचं विभाजन होऊन 2 पेशी, 2 पेशींच्या 4 पेशी, म्हणजे पुनरुत्पादनासाठी समागमाची गरज असते हे गृहीतकच चुकीचं ठरतं. उद्या कदाचित जर कृत्रिम माणूस प्रयोगशाळेतच तयार झाला तर पुन्हा सेक्सची गरज उरणार नाही. मग नैसर्गिकरित्या ज्याची गरज नाही ते नष्टच होईल. या पुस्तकाचा विषय गंभीर आहे, पण पुस्तकात खूपच मजा आहे. म्हणजे मुंगी, हत्ती यांच्या प्रणयाच्या पद्धती, माणसाच्या प्रेमाच्या, लग्नाच्या पद्धती, जाती, धर्म, राष्ट्रानुसार त्यात खूप विविधता आहे. हे सगळंच त्या पुस्तकात आहे. मला असं सतत काहीतरी सुचत असतं. आज मी जे काही लिहितो त्याची बीजं मात्र आमच्या तरुणपणीच्या चर्चांमध्ये आहेत. प्रत्येक विषयातली तत्व, तो काळ, ती माणसं मला खुणावत असतात. त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मी काहीही करू शकतो. मी कोणाकडूनही शिकतो. त्यात मला लाज नाही वाटत. मी शिकत जातो, वाचत जातो. अनेक पुस्तकातून मी शोधत जातो. मग तो विषय सोपा करून कसा मांडावा याचा विचार करतो. परत परत लिहितो. शेवटी मग पुस्तक तयार होतं. म्हणूनच मुसाफिरच्या 65,000 प्रती, मनाच्या 45,000 प्रती आणि बाकी अनेक पुस्तकांच्या प्रती 25-30 हजारांपर्यंत गेल्या. या आकड्यांपेक्षाही ना शेकडो लोकांचे आलेले फोन आणि पत्र मला मोलाची वाटतात. कुठेही गेलो की लोक मोठ्या संख्येने भेटायला येतात. अहो, तुमच्या पुस्तकांनी आमचं आयुष्य बदललो. किमयागारमुळे ना विज्ञानाकडे बघण्याची माझी दृष्टी खरंच बदलली. अर्थातमुळे आम्हाला रेपो रेट, GDP अशा अनेक अर्थशास्त्रीय संकल्पना कळायला लागल्या. किंवा मनात वाचलं आणि आता मानसशास्त्रात MA करणार आहे सर, अशा प्रतिक्रिया मला बळ देतात. यातून मिळणाऱ्या समाधानापुढेच पुस्तकांचा खप, पैसे, प्रसिद्धी वगैरे गोष्टी मला खरंच दुय्यम वाटतात. या समाधानासाठी माझा स्वतःशी संवाद सतत चालू असतो.
माझ्या लेखनामुळे वाचनाकडे दुर्लक्ष करणारे अनेक लोक वाचायला लागलेत. माझी पुस्तकं तरुण वर्गात विशेष लोकप्रिय आहेत. शेकडो लोकांना माझ्या पुस्तकांनी नैराश्यातून बाहेर काढलंय. असं जेव्हा तेच मला सांगतात ना, तेव्हा मन खरंच सुखावतं. माझी पुस्तकं अगदी 8-10 वेळा वाचलेले लोक आहेत. या व्यतिरिक्त आणखी समाधान कुठलं असू शकेल? मला अतिशय भावलेला एका वाचकाचा प्रतिसाद मला तुम्हाला सांगावासा वाटतोय. कॅनडात राहणारा एक मनुष्य कामात खूप व्यस्त होता. त्याला माझं पुस्तक वाचायला वेळच मिळत नव्हता. म्हणून त्यानं चक्क टोरांटोपासून हाँगकाँग आणि परत हाँगकाँग ते टोरांटो असा विमान प्रवास केला. त्या प्रवासात त्यानं माझं पुस्तक 2दा वाचून काढलं. वाचून झाल्यावर त्यानं मला त्यावरती 28 पानी पत्र लिहिलं आणि माझा विश्वास बसावा म्हणून सोबत ते विमानाचं तिकीट जोडून पाठवलं. आपण लिहितोय त्याचं चीज होतंय, ते लोकांपर्यंत पोचतंय आणि त्याचा परिणाम होतोय, या जाणीवेनं मला परिपूर्ण वाटतं. कुठलं तरी काल्पनिक पुस्तक लोकप्रिय होण्यापेक्षा माझ्या पुस्तकांनी लोकांचं ज्ञान वाढतंय, या अर्थानं पुस्तक लोकप्रिय होणं मला जास्त महत्त्वाचं वाटतं. वाचकांच्या प्रतिसादामुळे माझ्यात चैतन्य निर्माण होतं. पण कधीकधी एखादा क्षण असा येतो की मला प्रचंड हतबल झाल्यासारखं वाटतं. मी कित्येक रात्री बेचैनीत घालवतो. पैसा, प्रसिद्धी सगळं काही मिळालं तरी मला सगळ्यातच निरर्थकता जाणवते. काहीच दिवसांपूर्वी मी एक लेख लिहिला होता. त्याचं शीर्षक होतं, ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है. या लेखात मी आजच्या जगातला आपण जगत असलेला विरोधाभास मांडलाय. अगदी खरी गोष्ट सांगायची तर आपण सगळेजण आनंदात, सुखात जगू शकू इतकी उत्पादन क्षमता आपल्याकडे आहे. तरीही भारतातल्या 25-30% लोकांना पुरेसं खायला मिळत नाही. ही खरी शोकांतिका आहे. स्वातंत्र्य मिळवून इतकी वर्ष झाली, देश सर्वार्थाने प्रगतीपथावरती असताना देशात दारिद्र्याचं प्रमाण व्हायला पाहिजे त्या वेगानं कमी होत नाहीये. ज्येष्ठांना अतिशय वाईट वागणूक दिली जाते. अपंग, दृष्टीहीन, मनोरुग्ण देखील आपलेच आहेत. पण आपला समाज त्यांना आपलेपणानं वागवत नाही. त्यांना जमेल ते काम देत नाही. अशा व्यक्तींना आपलेपणानं वागवणाऱ्या आणि त्यांना त्यांच्या कौशल्याप्रमाणे काम देणाऱ्या समाजाला खऱ्या अर्थानं चांगली समाजव्यवस्था असं म्हणता येईल. पण आजची बाजार व्यवस्था अशा लोकांना अक्षरशः फेकून देते. हे एकच कारण खरं म्हणजे आजची समाजव्यवस्था नाकारायला पुरेसं आहे. म्हणून समाज परिवर्तनाची प्रचंड गरज आहे असं माझं ठाम मत आहे. खरं तर मी फार वाहावत जाणारा माणूस आहे. एक काळ असा होता जेव्हा मला प्रचंड व्यसनं होती. पण माझ्या मुलासाठी मी त्या सगळ्या व्यसनांना आवर घातला. आता मात्र मी खाणं, गाणं आणि लिहिणं याकरताच जगतो असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती होणार नाही. मला खाण्याची खूप आवड आहे. एकेकाळी मी प्रचंड वैभव अनुभवलेलं आहे. 5 तारांकित आणि 7 तारांकित हॉटेलशिवाय माझं जेवण व्हायचंच नाही. आता मात्र मी सदाशिव पेठेतली टपरीवरची पोळी भाजीसुद्धा अगदी आवडीनं खातो. चवीला जे चांगलं लागेल ते खावं माणसानं, असं माझं आता मत झालेलं आहे. 5 तारांकित हॉटेलपेक्षा ढाब्यावरचे पदार्थ मला जास्त आवडतात. एकदा महाराष्ट्र टाइम्सनी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना लेख लिहायला सांगितला होता. जगात कुठे कुठे काय काय मिळतं यावर या खाद्य यात्रामध्ये मी लिहिलेला लेख खूपच गाजला. ठाण्यातल्या एका वडापावच्या हॉटेलचा मी त्यात उल्लेख केला होता. ज्या दुकानावर तो लेख लिहिला होता ना, त्या दुकानदारांनी माझा लेख दुकानात एनलार्ज करून लावला होता. आणि त्यानंतर 15 दिवस मला फुक्कट वडा मिळाला. तुम्हाला सांगतो, संगीत माझ्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. माझ्याजवळ संगीताचा मोठाच खजिना आहे.
अगदी सगळ्या भारतीय आणि पाश्चिमात्य दिग्गज शास्त्रीय गायकांच्या, वादकांच्या आणि संगीतकारांच्या रेकॉर्डिंग्ज माझ्याकडे आहेत. 1940 पासूनची सगळी हिंदी गाणी माझ्या संग्रहात आहेत. सगळी मराठी भावगीतं आहेत. शास्त्रीय संगीताच्या मैफिलींचे असंख्य व्हिडिओज आणि ऑडिओ रेकॉर्डिंग्ज माझ्याकडे आहेत. हा सगळा संग्रह मी अनेकांना देत असतो. मला अगदी सगळ्या प्रकारचं संगीत प्रिय आहे. हां, पण शास्त्रीय संगीत मला विशेष आवडतं. संगीत मला आतून हलवून टाकतं. मला किशोरी आमोणकर, कुमार गंधर्व आणि भीमसेन जोशी यांचं गाणं फार म्हणजे फार आवडतं. आणि हे सगळं संगीत मी आजपर्यंत फक्त ऐकलेलं नाही, तर त्याचं मला भावेल त्याप्रमाणे गुणवत्तापूर्वक वर्गीकरणही केलेलं आहे. हे जर सगळं कोणी पाहिलं ना, तर मी बाकी काहीच न करता आयुष्यात फक्त गाणीच ऐकलेली आहेत की काय असं त्यांना वाटेल. मित्रांनो, माझा शोध अजूनही सुरूच आहे. ज्ञानाचा, जीवनाचा, आणि तो तसाच सातत्यानं सुरू राहील.